नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आदर्श समीक्षकाचे गुण बघणार आहोत की एखादा आदर्श समीक्षक म्हणून आपण ज्याला ओळखतो त्या समीक्षकाकडे कोणते गुण असले पाहिजे करणार आहोत याबद्दलची चर्चा। मुळामध्ये समीक्षा ही स्वाभाविक प्रवृत्ती असते। समीक्षा ही तशीच एक जबाबदार क्रियासुद्धा आहे आणि ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी समीक्षकाजवळ अनेक गुण असावे लागतात व ते गुण त्याने आत्मसात केले पाहिजे। त्यामध्ये रसिकता समीक्षकाकडे असला पाहिजे। समीक्षकाची भूमिका ही मध्यस्थाची असते। तो लेखक आणि वाचक यांच्यामधील मध्यस्थ किंवा दुवा असतो। समीक्षक हा प्रथमतः वाचक, नुसता वाचकच नव्हे तर तो रसिक वाचक असला पाहिजे। त्याच्याकडे रसिकता नसेल तर त्याला रसिकतेने एखाद्या कलाकृतीचं समीक्षण करता येणार नाही। प्रज्ञा हा समीक्षकासाठी आवश्यक ठरणारा आणखी एक गुण आहे। प्रज्ञा हा शब्द प्र आणि ज्ञा या दोन अक्षरांनी बनलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो प्रतिभा ज्ञान। प्रतिभा व ज्ञान असा होतो आणि हे प्रतिभा आणि ज्ञान हे समीक्षकाजवळ असलं पाहिजे। पुढचा गुण आहे समीक्षकाचा, तो म्हणजे तुलना क्षमता। समीक्षेत आपण एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट हे ठरवत असतो। कोणत्या गोष्टीचा चांगला किंवा वाईटपणा याबद्दल तो विधान करत असतो आणि हे विधान तो तुलनात्मक पद्धतीने करत असतो। म्हणजे ज्यावेळेस दोन वस्तू असतात आणि त्या दोन वस्तूंची तुलना करून कोणती वस्तू ही उत्कृष्ट आहेत, म्हणजे इथे आपण कलाकृती हा शब्द वापरू शकतो। दोन कलाकृतींची तुलना करताना तो काय करत असतो तर त्या कलाकृतीमधील उत्कृष्ट कलाकृतीबद्दल विधाने करत असतो, मांडत असतो आणि एखाद्या कलाकृतीमध्ये चांगलं काय आहेत किंवा वाईट काय आहेत याबद्दलही तो तुलनात्मक दृष्टीने चर्चा करत असतो आणि ही तुलना करताना त्याचा दृष्टिकोन हा सापेक्ष असला पाहिजे। चिकित्सा हे समीक्षेचे एक महत्त्वपूर्ण अंग असते। वाचक कलाकृती केवळ वाचन करतो, परंतु समीक्षक कलाकृती वाचताना तिची चिकित्सा देखील करत असतो आणि ही चिकित्सक वृत्ती ही समीक्षकाकडे असली पाहिजे। आणि या चिकित्सक वृत्तीद्वारे कलाकृतीमध्ये काय आहे त्या गुणदोषांची चर्चा अगदी अभ्यासपूर्ण आणि चिकित्सकपूर्ण त्याला करता आली पाहिजे। हा गुण समीक्षकाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर विश्लेषकता। कवीचे मन हे संश्लेषक असते तर समीक्षकाचे मन हे विश्लेषक असते। कलाकृती जन्माला आल्यानंतर तिच्याबद्दल समीक्षक आपला अभिप्राय देत असतो, म्हणून ही जी काही विश्लेषकतेची गोष्ट आहे ती समीक्षकाकडे असणे गरजेचं असतं। भाषिक तयारी। समीक्षेला साहित्यकृतीवरची साहित्यकृती असे म्हटले जाते। त्यामुळे समीक्षा केवळ साहित्यकृतीबद्दलचे मत नसते तर न्यायापेक्षा अधिक असे बरेच काही असते, म्हणून त्याची भाषिक तयारी असावी लागते। तर आपण या भागामध्ये समीक्षकाच्या काही गुणांची चर्चा केलेली आहे। अजूनही समीक्षकाकडे आणखी काही गुण असावे लागतात, मात्र आपण इथे या भागामध्ये महत्त्वाच्या ठळक गुणांचा विचार केलेला आहे। धन्यवाद।